आज तर महालक्ष्मी ज्या घरात बसल्या होत्या त्या घराचा दरवाजाच लावून घेतला आणि सगळे जण बाहेरच उभे राहिले. सकाळी सकाळी गाडीची चाबी घेतली, गाडीवर बसलो आणि वावरात जायला निघालो. आपल्या वावरात जायचा रस्ता एकदम डांबरचा होता, तर 420च्या स्पीडनं वावरात जायला निघलो. आभाळ सण आलं होतं, पण तरी बी वावरात जाणंच पडते. वावरात आलो क्रॉसिंग करायसाठी. पहिले नराले फुलं पाहिले, घेतले ना फटाफट तोडून. आपल्याला सगळे नराचे फुलं तोडून जमा करणं होते. सगळे फुलं तोडून जमा केले आणि त्याची पावडर काढली. केली ना क्रॉसिंग करणं चालू. क्रॉसिंग करून झाली आणि घरी आलो तर 12च वाजले होते डायरेक्ट. आणि घरी महालक्ष्मीची सगळी तयारी झाली होती आणि 21 दिव्याची आरती बी रेडी होती आणि निवद बी काढला होता. समय पेटवली आणि 21 दिव्याची आरती बी पेटून घेतली. केली ना मग आरती करणं चालू. कोणाला एक बी आरती येत नव्हती, पण तरी सगळ्याचं गुणगुण करणं चालूच होतं. आरती झाली आणि घेतलं ना कावड लावून. आरती झाल्यावर कावड लावून घेतल्यानं म्हणतात की आपल्या घरी महालक्ष्मी जेवण करायला येतात. उघडला ना मग कावड आणि महालक्ष्मी ज्या ताटात जेवल्या त्या ताटाची पूजा केली आणि बाहेर सण आबाडेल होतं. असं वाटते की नायगाव वाहूनच जाते का. वरण, आंबट घाऱ्या, कढी, काशीफळ, मिक्सची भाजी, भात, पुरणपोळी, आंबील आणि अजून खूप सारे पदार्थ होते. पंगत बसली जेवण केलं. या मग जेवण करायला. मग म्हणसाल की जेवण करायलाच बोलावलं नाही. जेवण झालं आणि डबल एकदा दर्शन करून घेतलं. भेटू मग पुढच्या व्लॉग मध्ये. तर लोक घ्या मग फॉलो करून.